नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. महत्त्वाची बातमी. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं संजय राऊतांवरती कारवाई करत त्यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. काल सकाळपासून त्यांच्या मालमत्तांवरती छापेमारीनंतर काल संध्याकाळपासून राऊतांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी करण्यात आली आणि मग काल रात्री 11:38 राऊतांना ईडीनं अटक केल्याची माहिती समोर आली. संजय राऊत यांना आज पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. राऊत यांच्या भांडूप इथल्या निवासस्थानी ईडीनं छापे घालून सुमारे 11.5 लाखांची रोख रक्कम सुद्धा जप्त केली आहे आणि त्यानंतर राऊत यांना ईडीच्या कार्यालयामध्ये नेण्यात आलं आणि रात्री उशिरा 11:38 संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. आज पीएमएलए कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे. त्याआधी काल सकाळी 7:15 वाजल्यापासून त्यांच्या मुंबईतल्या भांडूप इथल्या मैत्री या घरामध्ये ईडीनं छापा टाकलेला होता. या छाप्यामध्ये सर्व चौकशी करून 11 लाखांची रोख रक्कम सुद्धा ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. तब्बल 9.5 तास संजय राऊत यांच्या घरी छापेमारी झाल्यानंतर त्यांना संध्याकाळी ईडीच्या कार्यालयामध्ये सुद्धा आणण्यात आलं होतं. आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता. खरं तर सध्या आपण बघतोय की ईडी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. कारण काही शिवसैनिक सुद्धा ज्या क्षणी संजय राऊत हे या कार्यालयातनं बाहेर पडतील त्यावेळेला जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच आपण इथे थांबवते तुम्हाला, कारण आपल्या सोबत संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत जोडले गेलेत. सुनील राऊतची काय नेमकी परिस्थिती आहे आतापर्यंत? काल संपूर्ण दिवस आम्ही पाहिला, त्यानंतर रात्री संजय राऊतांना अटक झाली, काय सांगाल? नाही, संजय राऊतांना अटक काल रात्री झाली, परंतु ते अटकेचे जे पेपर्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, हे अटक करण्यासाठी बनवण्यात आलेले डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही कलमाखाली संजय राऊतांना अटक होऊ शकत नाही. हे सगळे बनवलेले आहे. हे पत्राचाळ असेल काय असेल, ही पत्राचाळ कुठे आहे हे संजय राऊतांना माहिती नाही. कुठे एंट्री नाही, काय नाही, परंतु कुठेतरी कनेक्शन जोडायचं आणि म्हणून संजय राऊतांना काल डॉक्युमेंट्स वरती अटक केलेली आहे. काल संपूर्ण दिवसभर तुम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या घरी होतात आणि तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं ईडीचे 10 अधिकारी घरामध्ये आहेत. काल संपूर्ण दिवसभर काय काय सुरू होतं घरी? मी त्याच घरी होतो, माझ्याच घरी सगळं होतं. तर असं आहे की काल जे ईडी वाले आले, सकाळी 7 वाजता आले. त्यांनी सर्व सर्च वॉरंट होता, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स बघितले. जे काही त्यांना पेपर्स पाहिजे होते ते घेऊन गेले. जे पेपर्स नेलेले आहेत ते सर्व आम्ही इन्कम टॅक्सला शो केलेले आहेत, राज्यसभेत शो केलेले आहेत. त्यामुळे तसं काही त्यांना घरी जे ज्याच्यासाठी ते आले होते पत्राचाळसाठी, पत्राचाळचं डॉक्युमेंट्स जे ज्याचा संबंधच नाही तो डॉक्युमेंट्स येतच नाही. त्यामुळे त्यांना कुठल्याही काही डॉक्युमेंट्स घरी मिळाले नाही. बरं, 9.5 तास तब्बल घरी चौकशी होऊन सुद्धा मग ईडीच्या कार्यालयामध्ये मग का नेलं गेलं? ते थांबतात आणि ठीक आहे जी. काय तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये सुनीलजी. कदाचित संपर्क तुटलाय, मात्र नीट आवाज पोहोचू शकत नव्हता. आणि काल संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना सुनील राऊत हे सुद्धा त्यांच्या सोबत होते संपूर्ण दिवसभर. आणि ज्या पत्राचाळ प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आलेले होते त्यांना घरी काहीही ठोस अशी कागदपत्र सापडली नाहीत असं सुनील राऊत यांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर त्यांना अटक होऊ शकत नाही कारण कोणताही पुरावा नाही आणि पत्राचाळ नेमकी कुठे हे देखील संजय राऊतांना माहित नाही असं आमदार सुनील राऊत यांनी आत्ताच आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. काल संपूर्ण दिवसभर सुनील राऊत हे संजय राऊतांसोबत होते. आता आपण थेट जाऊयात ईडीच्या कार्यालयाबाहेरून. मुंबईमधून सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तर जे रुग्णालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी विनोद राठोड सुद्धा आपल्या सोबत आहेत. तर सुस्मिता, आता तिथे काय हालचाली सुरू आहेत मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाजवळ?
खर तर याच ईडी कार्यालयामध्ये काल संध्याकाळच्या दरम्यान संजय राऊत यांना आणण्यात आलं आणि रात्री उशिरानं म्हणजे 11:38 नंतर त्यांची अटकची जी कारवाई होती ती ईडी अधिकाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे. सध्या ज्या पद्धतीचा एकूणच रोष शिवसैनिकांमध्ये आहे तो बघता या ईडी कार्यालयाबाहेर सुद्धा काही कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसैनिक जमा होऊ शकतात आणि म्हणूनच या ठिकाणी विशेष असं राईट कंट्रोल पोलिसांचं एक पथक इथं आलेलं आहे. हे विशेष पथक तैनात करण्यात आलेलं आहे. कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याकरता आज संपूर्ण दिवसभरामध्ये काय होणार आहे तर सर्वप्रथम जे रुग्णालयात नेण्यात येईल, तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर मग त्यांना PMLA कोर्टामध्ये उपस्थित केलं जाईल. मुळातच ईडीकडनं जो युक्तिवाद केला जाईल, जी प्रमुख मागणी असेल त्यामध्ये किमान 14 दिवस त्यांची कस्टडी मिळावी याकरता ईडीकडनं विशेष प्रयत्न केले जातील आणि ज्या पद्धतीच्या हालचाली गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत त्यामध्ये काही ठोस पुरावे जर प्राप्त झाले असतील तर हे पुरावे सुद्धा ईडी आज न्यायालयामध्ये सादर करू शकते. साधारणपणे 9-9:30च्या दरम्यान संजय राऊत इथून बाहेर पडण्याची शक्यता आहे, कारण दुपारच्या म्हणजे बिफोर लंच कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी मेडिकल करणं अतिशय गरजेचं असणार आहे. त्यामुळे दिल्लीचं पथक, ईडीचे मुख्य अधिकारी इथे पोहोचलेले आहेत आणि इतर सुद्धा वकिलांची जी पथकं आहेत, वकिलांची जी टीम आहे ती सुद्धा सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बरं सुस्मिता, आपण आता थेट जाऊयात जे रुग्णालयाबाहेरून आपले प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत तिथे. विनोद, PMLA कोर्टामध्ये 11:30 वाजता संजय राऊतांना हजर केलं जाणार आहे. त्याआधी जे रुग्णालयामध्ये त्यांना किती वाजता आणलं जाईल? शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर ज्याप्रमाणे पत्राचार प्रकरणामध्ये ईडीने कारवाई केली आहे आणि त्यानंतर मात्र 9:30 वाजता ईडी कार्यालयातून ते जे रुग्णालयामध्ये येणार आहे. तत्पूर्वी त्याआधी जे रुग्णालयामध्ये पोलिसांचीही तयारी सुरुवात झाली आहे. आपल्या डाव्या बाजूला पोलिसांची जी गाडी आहे ती या ठिकाणी लागली आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. तर 9:30 वाजता संजय राऊत यांची या ठिकाणी जे रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी होणार आहेत आणि त्यानंतर कोर्टात सुनावणी होणार आहे. परंतु काल ज्याप्रमाणे दिवसभर ईडीने संजय राऊत यांची चौकशी केली पत्राचार प्रकरणामध्ये, ही पत्राचार आता नवीन नामांतरण महाविकास आघाडी सरकारने करण्यात आलं होतं. त्यामध्ये सिद्धार्थ नगर असं नाव त्या ठिकाणी पत्राचारामध्ये देण्यात आलं आणि पत्राचाराचं रिडेव्हलपमेंटचं कन्स्ट्रक्शन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू झाला असल्याचंही बोललं जात आहे. कारण त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सहित अनेक वरिष्ठ नेते मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पत्राचार रिडेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि त्या प्रकरणामध्ये पत्राचारमध्ये घोटाळा करण्याच्या प्रकरणामध्ये ईडीची चौकशी या संजय राऊत यांची सुरू आहे. याही बरोबर एका महिलेला त्यांनी धमकी दिली आणि संबंधित जमीन लाटण्याचं प्रकरणही त्या ईडीने त्यामध्ये जॉईन केलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांची जी अडचण आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. कारण ईडी जी आहे ते आज वैद्यकीय चाचणी केल्यानंतर ते कोर्टात घेऊन जाणार आहेत आणि कोर्टामध्ये जवळपास 15 दिवसांचा रिमांड मागणार आहेत आणि त्या प्रकरणामध्ये कदाचित कोर्ट त्यांना रिमांड देऊ शकतो आणि त्यानंतर मात्र संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ व्हायला सुरुवात होणार आहे. बिलकुल, धन्यवाद विनोद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. ज्या वेळेला ईडीच्या कार्यालयातून संजय राऊत यांना जे हॉस्पिटलमध्ये आणलं जाईल या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण घेत राहूच. मात्र काल 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना त्यांच्या घरातून ईडीनं ताब्यात घेतलं आणि ईडी कार्यालयामध्ये राऊतांना चौकशीसाठी नेण्याआधी संजय राऊतांच्या घरातला त्यांच्या आईचा एक भावनिक व्हिडिओ समोर आलाय. राऊतांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं आणि यानंतर संजय राऊत यांनी आपल्या आईला मिठी मारत धीरही दिला. ही कालची संजय राऊत यांच्या घरातली दृश्य आहेत. त्यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं. ज्या वेळेला संजय राऊत यांना घरातली 9.5 तासांची चौकशी पूर्ण करून ईडीच्या कार्यालयामध्ये नेलं जात होतं. त्यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अतिशय भावनिक असा व्हिडिओ संजय राऊत आणि त्यांच्या आईचा. कोण आहे? चप्पल काढू दे आई, इथे जवळ जाऊ दे.
तर या सगळ्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. जे काय आहे चौकशी आणखीच समोर येईल. थँक्यू. पण ते बऱ्याच जणांना जेलमध्ये घालण्यासाठी निघाले होते. तुम्ही गुवाहाटीला असताना त्यांनी आम्हाला पण जेलमध्ये घालायचा विचार केला होता. आमची देखील खूप बदनामी केली. ठीक आहे, पण आम्ही ते विसरून गेलो. आम्ही या सर्वांना मी आज अगोदरच सांगितलं की आम्ही कुठल्याही पातळीवर खालच्या पातळीवर समोरच्याने आरोप केले म्हणून आम्ही करणार नाही. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ. संजय राऊतांवरील ईडी कारवाईनंतर शिवसेना खासदार विनायक राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ती ही ऐकूयात. ईडी ने कितनी भी जबरदस्ती करे, कितनी भी उन्हें परेशानी करे, तो भी ईडी के सामने झुकेंगे नहीं और ईडी के माध्यम से सरकार के सामने भी झुकेंगे नहीं. हम लड़ते रहेंगे और शिवसेना के लिए लड़ेंगे. ये जो माननीय संजय राउत जी ने कहा, हमें गर्व है उनके बारे में और पूरी शिवसेना, पूरे देशवासी, महाराष्ट्र के पूरी जनता संजय राउत जी के साथ एक साथ रहेंगी, उनको समर्थन करेंगे. अनेकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारे संजय राऊत आज स्वतःच जेलमध्ये गेलेत अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली. माफिया पोलीस कमिशनर संजय पांडे नंतर आता माफिया नेता संजय राऊत ईडीच्या ताब्यात. गोरेगाव पत्राचा 1200 कोटीचा घोटाळा, वसई नायगाव 2000 कोटीचा युनिटेक पर्ल ग्रुप घोटाळा, अलिबाग मध्ये जमिनी, मुंबई दादर मध्ये फ्लॅट सदनिका, विदेशवाऱ्या, मग तो चीनचा दौरा असतो, दुबई मध्ये कुणाकुणाच्या भेटी, ह्या सगळ्यांचा ज्यावेळी हिशोब लागणार ना, तर मला खात्री आहे आर्थर रोड जेलमध्ये नवाब मलिकचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊतना मिळेल. तर या संपूर्ण प्रकरणावरती आमदार राम कदम आणि आमदार रवी राणा यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ही ऐकूयात. जेवढा वेळ त्यांनी पत्रकार परिषदा घेण्यात सकाळ दुपार संध्याकाळ खर्च केला, बिनबुडाची माहिती, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती आणि वायफळ गप्पा करण्यात जेवढा वेळ त्यांनी घालवला, त्याचा 1% जरी वेळ त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना प्रामाणिक उत्तर देण्यात जर घालवला असता, त्यांच्या प्रश्नांचा सामना त्यांनी केला असता, तर आज ही वेळ आली नसती. ज्यानं कोणा चुकीचं केलं असेल, या बदललेल्या नवीन भारतात त्याची जागा ही गजाआड आहे, तुरुंगात आहे. संजय राऊतला जे रात्री अटक झालेली आहे, संजय राऊतांच्या ज्या कंपन्यांमध्ये असलेले हिस्सेदारी, अनेक बिल्डरांना पोचवलेला फायदा, अलिबागमधली असलेली प्रॉपर्टी, पत्राचालमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट आणि मुंबईमध्ये असलेले मोठ्या प्रमाणात त्यांनी घेऊन ठेवलेले फ्लॅट, अशा अनेक कंपन्यांसोबत त्यांचे धागेदोरे मिळेल आणि हेच धागेदोरे अनिल परब सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जेलामध्ये जाईल. काही वेळापूर्वी शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राऊतांच्या अटकेबाबत फोनवरून प्रतिक्रिया दिली, ऐकूयात. ज्याला एखादी कारवाई होते त्याला त्याच्यामध्ये कुठले तरी पुरावे असल्याशिवाय ही कारवाई होत नसते आणि त्याच्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल की ही राजकीय दृष्ट्या कारवाई झालेली आहे, तर त्यांच्या वकिलांना त्यांचं म्हणणं कोर्टाच्या समोर मांडण्याची पूर्ण संधी असते. त्याला त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि कोर्टासमोर ज्याला हजर केलं जातं त्याला जे पुरावे असतात, प्राथमिक पुरावे, ते सुद्धा यंत्रणेमार्फत कोर्टासमोर सादर केले जातात. यातला दुसरा भाग असा आहे की संजय राऊत यांना अटक झाली म्हणून काही लोक जी राजकीय स्टेटमेंट देत आहेत, काही वेळेला काय, मी तर आता एक स्टेटमेंट एका टीव्हीवर असं सुद्धा बघितलं की जे मातोश्रीच्या संदर्भात सुद्धा बोलत होते, तर अशा संदर्भात अशी स्टेटमेंट देणं पूर्णपणे अयोग्य आहे. कारण ज्यावेळेला एखाद्या राजकीय पक्षातल्या पदाधिकाऱ्यावर ऍक्शन होते त्यावेळेला त्या पक्षाच्या लोकांच्या भावना सुद्धा प्रक्षुब्ध झालेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये त्या आणि भडकवणं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करणं हे कधीही योग्य नसतं आणि कायद्यासमोर कोणीही मोठा किंवा लहान नसतो, परंतु महनीय व्यक्तींची त्याच्यामध्ये नावं घ्यायची
आणि मग त्याच्यामधून राज्यामधली परिस्थिती बिघडायची, याच्यासाठी हा काही राजकीय प्लॅटफॉर्म नाही. ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये केवळ राजकीय व्यक्तींवर ऍक्शन झाली असं नाही, तर अनेक मोठे मोठे बिल्डर्स मुंबईमधले हे आज त्यांच्या अटक झालेली आहेत, ते तुरुंगात आहेत. आणि ही बहुतेक प्रकरणं ही जो आपला विकास होतो त्याच्यामध्ये जे अन्याय झालेले असतात, की गरीब लोक रस्त्यावर येतात आणि बिल्डर मात्र आपल्या प्रॉपर्टीज विकून मोकळे होतात आणि गरीब लोकांना न्याय मिळत नाही. आणि ही स्कीम कोणी तयार केलेली होती, तर ही स्कीम बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यांनी ही स्कीम तयार केली की त्यांना वाटत होतं की जी गरीब लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, जी गरीब लोक चाळीमध्ये राहतात, त्यांना स्वतःच्या हक्काची घरं मिळावी, ह्याच्यासाठी त्यांनी ही स्कीम तयार केली. त्याच्यामध्ये अनेक वेळेला त्या लोकांना न्याय मिळाला नाही. बिल्डर आपले तयार झालेल्या प्रॉपर्टीज विकून मोकळे झाले, परंतु संबंधित लोक मात्र रस्त्यावर राहिले. अशा केसेसमध्ये जे ऍक्शन झालेत त्याच्यामध्ये एक केवळ राजकीय लोकांवर झालं तसं बिलकुल नाही. राजकीय लोकांचं प्रमाण 10% असतील, 90% बिल्डर्सवर ऍक्शन झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे एक संदेश या बिल्डर्सच्या लॉबीमध्ये सुद्धा गेलेला आहे की याच्या पुढे गरीब लोकांवर अन्याय करून चालणार नाही. बरोबर आहे. आणि ती एक ह्याचा चांगला भाग आहे की हा मेसेज त्यांना गेलेला आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कुठल्याही गरीब माणसावर अन्याय करताना 10 वेळा त्यांना विचार करायला लागेल. जी. संजय राऊत यांच्या घरामध्ये 11 लाखांची रोख रक्कम सापडली. त्यातील 10 लाखांवरती एकनाथ शिंदे अयोध्या दौरा असं लिहिलेलं होतं. यावरती मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी 11 लाखाची कॅश पकडली, त्यावेळी 10 लाखाची कॅश पकडली. त्यात एकनाथ शिंदे अयोध्या असं एक बटनवरती नाव आहे. काय नेमकं अयोध्याला तर आम्ही अयोध्येला तर जात होतो ना, गेलोच होतो ना. अयोध्या आमचा एक श्रद्धेचा विषय आहे, भावनेचा विषय आहे. पैशांच्या बंडलावरती तुमचं नाव आहे एकनाथ शिंदे आणि माहित नाही त्याची, अयोध्या. कल्पना आता ते माहित नाही, त्याची माहिती घ्यायला. तर राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना संजय राऊत यांनी त्यांची मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केली होती आणि ती किती आहे यावरती आपण एक नजर टाकूयात. संजय राऊत यांची नेमकी मालमत्ता किती, जी त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरताना जाहीर केली? 1.5 लाख रुपये कॅश, 2 रिव्हॉल्व्हर आणि 1 कार. त्याचसोबत 1,55,772 रुपयांची रोख रक्कम. बँकेमध्ये 1,93,55,809 रुपये. 2004 मध्ये खरेदी केलेलं वाहन. त्याचसोबत पत्नीकडे 729.30 ग्रॅम सोनं. पत्नीच्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 40 लाख रुपये. पत्नीकडे 1,820 ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि बँकेमध्ये 3,38,00,000च्या FDs अशी आपली संपत्ती राज्यसभेचा अर्ज भरताना संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केली होती. तर काल संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी फोनवरून न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला. ते काय म्हणाले होते ऐकूयात. बोला, संजय राऊत बोलतोय. संजयजी, तुम्हाला आता ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात येत आहे. जाऊ द्या ना, ही राजकीय लढाई आहे. ही राजकीय लढाई आहे. हे दबाव, दहशत, दमनशक्ती आणि आम्हाला काय हरवणार कोण? राजकीय आम्ही संघर्ष आणि आंदोलनातली माणसं आहोत. अशा खोट्या प्रकरणामध्ये अडकवून तुम्ही आम्हाला किती दिवस तुरुंगात ठेवणार? पण एक सांगतो, महाराष्ट्र याच्यात अंत होईल. बरं, तुमची इतकी चौकशी शिवसेनेला बळ मिळेल. काय आता कारवाई होणार आहे? जी कारवाई होईल त्याला मी सामोरं जाईल. बरं, मात्र ईडी कडून तुम्हाला काय सांगण्यात येते? पण मी शिवसेना सोडणार नाही, घाबरून हे लक्षात घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर या सगळ्या संदर्भात अंबादास दानवे यांनी देखील फोनवरून प्रतिक्रिया दिलेली होती, तीही ऐकूयात. संजय राऊत साहेबांनी जे या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले होते, भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवलं होतं, सातत्याने केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध, महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टी विरुद्ध सातत्यानं एक शिवसेनेच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न राऊत साहेबांनी केला होता. आणि या हल्ल्यामध्ये पूर्ण नामोहरम राऊत साहेब समोरच्या विरोधकांना करत होते.
आणि म्हणून असे राऊत साहेब ऐकत नाही, तर अशा पद्धतीनं ईडी केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं दबाव आणून भारतीय जनता पार्टीचे लोक कशा पद्धतीने बोलतात ऐका ना. त्यांना सगळे पुरावे माहिती आहे, त्यांना सगळे कागदपत्र माहिती आहे, त्यांना सगळे अमाऊंट माहिती आहे. अशा पद्धतीने बोलतात. त्याचा अर्थ भारतीय जनता पार्टी आणि ही केंद्रीय यंत्रणा एकच आहे. आणि हे खऱ्या अर्थानं विरोधकांना आज महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने होत आहे, झारखंडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने होतं. जर नीट ऐकत नसतील तर अशा पद्धतीने केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून अशा पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाला मला वाटतं हा महाराष्ट्र आहे, हा काही भीक घालणार नाही आणि ही शिवसेना ही सुद्धा भीक घालणार नाही. संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय. भाजपला शिवसेनेला संपवायचं असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. सध्या दडपशाही आणि दमनशाही सुरू असल्याची टीकाही करण्यात आली आणि त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊतांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर किंवा या ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जे काही वक्तव्य केलं, प्रेमाचे काटे टोचायला लागले म्हणून आता पलीकडे गेले आणि वर गेले ते गेले, मातोश्रीहून दिल्लीला पळतात. काल सुद्धा असे पळालेत ते पाहायला मिळालं. 2.5 वर्षात असं कधीही झालेलं नव्हतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिमाखानं शानदारपणे राज्य करण्याचा प्रयत्न करतोय. शिवसेना आणि ठाकरे नातं तर मग ती जी काय राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची, त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची. त्याला प्रयत्न करून बघा. आज सुद्धा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखोक केलेला आहे. तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ईडीनं राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 पक्षांच्या 3 बड्या नेत्यांना अटक केली आहे. 100 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली. त्यानंतर कुर्ल्यातील जमीन व्यवहारामध्ये थेट दाऊदशी संबंध जोडत तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांना सुद्धा ईडीकडून अटक झाली. अनिल देशमुख आणि नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. त्यांना जामीनही मिळालेला नाही. अशातच आता शिवसेनेचा आवाज अशी ओळख असलेल्या संजय राऊतांनाही ईडीनं अटक केली आहे. त्यामुळे आता संजय राऊतांचा ईडी जेलमधला मुक्काम किती काळ राहतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. संजय राऊत यांना ईडीकडून काल रात्री उशिरा 11:38 अटक झाली आणि त्यानंतर आता त्यांना मेडिकल टेस्टसाठी जे हॉस्पिटलमध्ये नेलं जाईल आणि 11:30 वाजता त्यांना पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. संजय राऊत यांच्या कालच्या घरावरच्या धाडीनंतर किंवा या धाडी दरम्यान ईडीला काही मालमत्तेची कागदपत्र सापडलेली आहेत आणि ही मालमत्ता यापूर्वी ईडीच्या माहितीमध्ये नव्हती. ही मालमत्ता बेनामी आहे की काय हे तपासण्याचा सुद्धा ईडी प्रयत्न करतंय आणि ईडीच्या वतीनं पीएमएलए कोर्टामध्ये 10 दिवसांची संजय राऊत यांची कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. जी काही मालमत्तेचा आणखी तपास लागलाय, ही मालमत्ता बेनामी आहे का याचा तपास करायचा आहे. कारण संजय राऊत यांच्या घरावरच्या कालच्या धाडी दरम्यान ईडीला काही मालमत्तेची महत्त्वाची कागदपत्र सापडलेली आहेत. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ही मालमत्तेची कागदपत्र सापडलेली असताना ईडीला आता त्याचा अधिक तपास करायचा असल्यास काय मागणी होऊ शकते? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघितलं की ईडीच्या दरम्यान जर बघितलं, ईडीच्या वतीनं आज पीएमएलए कोर्टामध्ये 10 दिवसाची संजय राऊत यांची कोठडी मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की ही जी कागदपत्र सापडली आहे ही सर्व बेनामी कागदपत्र आहेत आणि ही जी मालमत्ता आहे ही मालमत्ता देखील बेनामी आहे. त्यामुळे या कागदपत्राची चौकशीसाठी वारंवार संजय राऊत यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं सकारात्मक उत्तर मिळत नव्हतं. आणि काल जेव्हा 9 तास साधारणतः त्यांच्या निवासस्थानी जे साधारणतः धाड टाकली त्यानंतर त्या 9 तास त्यांना अनेक
अनेकदा विचारण्यात आलं या संदर्भातले सोर्सेस काय, ही मालमत्ता कोणाच्या मालकीची आहे, पण यावर कुठल्याही प्रकारचं उत्तर न मिळाल्यामुळे होऊ शकतं त्यांना याच प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली असेल. या संदर्भात लवकरच स्पष्टपणे कोर्टामध्ये जेव्हा PML आहे कोर्टामध्ये या संदर्भातली माहिती देण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या 10 दिवसाची कोठडी मागण्यात येईल. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की काल जे धाड टाकण्यात आली त्यामध्ये ईडीला अनेक कागदपत्र सापडलेले आहेत, ज्यामध्ये त्या मालमत्तेची ही जी मालमत्ता आहे ती कोणाच्या मालकीची आहे याचा कुठल्याही प्रकारचा पुरावा त्याने असल्यानंतर देखील ही कोणाच्या मालकीची आहे हे सांगण्यात संजय राऊत नकार देत आहेत. त्याच्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर संजय राऊतांच्या कालच्या ईडीच्या धाडी दरम्यान काही कागदपत्र मालमत्तेची सापडलेली आहेत, मात्र यापूर्वी ईडीच्या माहितीमध्ये ही कोणतीही कागदपत्र किंवा मालमत्ता नव्हती. त्यामुळे ही मालमत्ता नेमकी कोणाची, बेनामी आहे का, हे तपासण्याचा प्रयत्न ईडी करेल आणि त्यामुळेच PMLA कोर्टामध्ये आज संजय राऊत यांना हजर केल्यानंतर ईडीच्या वतीनं त्यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तर कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी सुद्धा संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय. संजय राऊत आणि या पीडित महिलेचा संभाषणाचा एक ऑडिओ सध्या व्हायरल होतोय आणि याच प्रकरणी या पीडित महिलेनं मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यामध्ये संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि हे सुद्धा प्रकरण संजय राऊत यांना अडचणीत आणू शकतं. यासाठी एका महिला तपास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा या महिलेचा जबाब नोंदवून घेतला जाईल. संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये या प्रकरणामुळे वाढ होऊ शकते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आणि या ऑडिओ क्लिपमध्ये महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारी व्यक्ती संजय राऊतच असल्याचं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. संजय राऊतांची ही कथित ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते आणि या महिलेनं संजय राऊतांविरोधात पोलिसात तक्रार केल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय. काय आहे ही नेमकी क्लिप, ऐकूयात. फोन ठेव. फोन ठेव. फोन ठेव. नाही असं का करायचं नाही. फोन ठेव. अरे गाते मला शिकवते का तू? ऐकून घेतो म्हणून माझं तू काय समजते तुझं? मला माझ्या नादाला लागायचं नाही, तुला परत सांगतो मी. हे चेक करून ठेव. आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू. हे रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन जा. तुला दादीला जा. आय एम नॉट यू ना. खोटं बोलतो. मला माझी कॉलर पकडते का? माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी? आहे. चल लायकी तुला दाखवून थांब जरा, थोडे दिवस थांब. लायकी. आय नो युअर प्लॅन. I will show you like you wait and watch now. I know your plan. Please go ahead. 1 minute बोलतोय आणि मला लँडचे कागद ट्रान्सफर करायचे. Either you transfer to Sujit name or my name. तर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी थेट या पीडित महिलेशी फोनवरून संवाद साधला होता. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि त्यावेळी पीडित महिला काय म्हणाल्या तेही ऐकूयात. नमस्कार, मी प्रशांत बाग बोलतोय, न्यूज 18 लोकमत. हा बोला. 16 तारखेला तुम्ही मुंबई पोलिसांना तक्रार दाखल केली आहे. अर्वाच्य भाषेमध्ये संभाषण एका व्यक्तीने तुमच्याबरोबर केलेलं आहे. तो नेमका आवाज कोणाचा आहे? म्हणजे कोणी तुम्हाला या धमकी दिली आणि तो आवाज कोणाचा आहे? कोणीही तुम्हाला धमकी दिली आहे? मला अनेक धमक्या आल्या. 16 तारखेला जी कंप्लेंट केली ती एक लेटर आलं होतं, त्याच्या संदर्भात आहे न्यूजपेपरमध्ये. आवाज मला खरंच काही बोलण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे कसं. तरीही पण म्हणजे त्या ऑडिओ क्लिप मध्ये जो आवाज सातत्याने येतो आहे, सगळ्यांना माहिती असेल आवाज, पण नेमका कोणाचा आहे? माझ्या पत्रामध्ये कंप्लेंटमध्ये त्याबद्दल मी लिहिलेलं आहे आणि ही पहिली कंप्लेंट नाहीये, अनेक कंप्लेंट झालेल्या आहेत. त्यामुळे आपण प्लीज त्या कंप्लेंट पाहाव्या. त्या कंप्लेंट मध्ये जे तुम्ही मेन्शन केलंय आता, ते कोणाचं नाव मेन्शन केलंय प्लीज सांगाल? मला आपल्याला माहिती आहे. तुम्हीच मला सांगा ना, तुमच्यापर्यंत पत्र कुठून तरी पोहोचलेली आहेतच ऑलरेडी.
जे पोलिसांमध्ये तक्रारी केलेल्या आहेत त्या. त्या तक्रारीमध्ये, त्या पत्रामध्ये तुम्ही तो शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा आवाज आहे असं तुम्ही म्हटलंय. हे सत्य आहे का? तसंच म्हटलंय मी. म्हणजे हा आवाज बरोबर. संजय राऊत यांचा आहे? जी. ओके. या विषयावर तुम्हाला अजून काही बोलायचं आहे? मला तुम्ही अजून बोलणार काही आहात? मी बोलू शकत नाही, कारण सध्याची परिस्थिती पाहता मी प्रचंड त्रासात आहे आणि मला न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे. त्यामुळे मी कधीही कोणाशीही बोलायला गेलेले नाहीये. मी जिथे जिथे कंप्लेंट करायचं तिथे केलेलं आहे आणि मला न्याय मिळेल निश्चित, मला माहित आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. आणि याच तक्रारदार महिलेनं मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यामध्ये संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली या प्रकरणी आणि तीच ऑडिओ क्लिप सुद्धा आपण ऐकली. यातला आवाज संजय राऊतांचा आहे असा दावा केला जातोय. तशी तक्रार या महिलेनं केलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण सुद्धा संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता किंवा अडचणी वाढण्याची शक्यता या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप या महिलेनं केलेला आहे. तर पत्रात चाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं संजय राऊतांवरती कारवाई करत त्यांना रविवारी रात्री उशिरा अटक केली आणि सकाळपासून त्यांच्या मालमत्तांवरती छापेमारी केली. त्यानंतर संध्याकाळपासून राऊतांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी करण्यात आली. मग रविवारी रात्री 11:38 राऊतांना ईडीनं अटक केल्याची बातमी आली. संजय राऊतांना आज पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. राऊत यांच्या भांडूप इथल्या निवासस्थानी ईडीनं छापे घालून सुमारे 11.5 लाखांची रोख रक्कम जप्त केली आणि त्यानंतर संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेरून आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, किती वाजता बाहेर पडतील संजय राऊतांना घेऊन जे हॉस्पिटलसाठी? खरं श्वेता, आपण बघतोय हे ईडीच्या बेलाड पियर इथल्या कार्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याच प्रवेशद्वारातून संजय राऊत यांना बाहेर काढण्यात येईल आणि ते बाहेर आल्यानंतर त्यांना आपण बघतो याच एका खोलीमध्ये ते असतील आणि तिथून मग त्यांना खाली नेण्यात येईल आणि इथून थेट जे रुग्णालयामध्ये जाण्यासाठी जी गाडी वापरण्यात येणार आहे ही समोर ईडीच्या अधिकाऱ्यांची गाडी आहे आणि याच गाडीतनं संजय राऊत यांना जे रुग्णालयात नेण्यात येईल. काही शिवसैनिक सुद्धा संजय राऊत यांच्या समर्थनार्थ इथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पांडुरंग सपकाळ आपल्याला इथे दिसतात आणि ज्या पद्धतीनं काल घडामोडी घडल्या त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आक्रमक झालेले होते आणि आता सुद्धा ज्या वेळेला त्यांना संजय राऊतांना बाहेर काढलं जाईल त्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचाच एक काळजी म्हणून पोलिसांकडनं रायट कंट्रोलच्या विशेष कुमकला सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. संपूर्ण परिसराला बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि आता काही वेळामध्ये साधारण 10 ते 15 मिनिटांमध्ये संजय राऊत यांना बाहेर काढण्यात येईल. काल त्यांना अटक केलेलं होतं त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये भगवा मफलर आपल्याला दिसत होता, भगवा गमछा त्यांनी हातात घेऊन आपण थांबणार नाही, झुकणार नाही अशा पद्धतीची एक बॉडी लँग्वेज त्यांची पाहायला मिळत होती. परंतु आता सुद्धा ते काय कोणत्या पद्धतीने एवढ्या तासांची साधारणपणे 9 तास घरी चौकशी झाल्यानंतर साधारणपणे 8 ते 10 तास ईडीच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांचा मुक्काम होता आणि आता त्यांना थेट पीएमएलए कोर्टात नेण्यापूर्वी जी वैद्यकीय तपासणी होणं अपेक्षित असतं ती वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ईडीचे अधिकारी सज्ज असल्याचं पाहायला मिळतं. ईडीचं पथक सज्ज असल्याचं पाहायला मिळते. काही क्षणामध्ये ईडीकडनं त्यांना बाहेर काढण्यात येईल आणि याच गाडीमध्ये बसून त्यांना जे रुग्णालयामध्ये नेण्यात येईल. बरं सुस्मिता, कालपासून ईडीचं पथक त्यांच्या घरी आलं तेव्हा शिवसैनिकांची त्यांच्या घराबाहेर असलेली गर्दी, मग ईडीच्या कार्यालयाबाहेर असलेली गर्दी, त्यामुळे आता जेव्हा संजय राऊतांना जे मध्ये नेण्यात येईल तेव्हा सुद्धा आता ज्याप्रमाणे शिवसैनिक तिथे जमायला झालेत कालच्या सारखीच गर्दी आता देखील जमू शकते का? त्या प्रमाणात गर्दी होऊ नये याकरता प्रयत्न करण्यात आलेले आहेत. परंतु काही मोजके शिवसैनिक असतील, विभाग प्रमुख असतील, पांडुरंग सपकाळ आपल्याला व्हिज्युअल्समध्ये दिसतात, असे अनेक लोक इच्छुक आहेत की ज्यांना इथे यायचं आहे परंतु परवानगी ईडीकडनं मिळालेली नाही त्यांना थेटपणे भेटण्याची. त्यामुळे संजय राऊत यांची भेट झालेली नाही. परंतु ज्या वेळेला संजय राऊत बाहेर येतील त्यावेळेला ते थेटपणे त्यांना भेटू शकतील किंवा एकूणच ते काय नेमकं त्यांचे हातवारे असतील, काय बॉडी लँग्वेज असेल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे.
तब्बल 18 ते 19 तास त्यांची चौकशी झालेली होती. संजय राऊतांची चौकशीनंतर शिवसैनिक आक्रमक झालेले होते आणि आता सुद्धा आपण बघतोय की शिवसेनेसाठी प्रवक्ते म्हणून काम करणाऱ्या संजय राऊत जे रोज याच वेळेला माध्यमांशी बोलायचे, आज त्यांची ईडीकडनं कारवाई झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी सुद्धा होणार आहे आणि त्याच करता ही सर्व ईडीच्या पथकाकडनं तयारी पूर्ण झाल्याचं आपल्याला ईडी कार्यालयाबाहेर अर्थात बलाळपेठ इथल्या ईडीच्या कार्यालयाबाहेर पाहायला मिळते. काल रात्री उशिरा सत्यप्राय कुमार हे ईडीचे झोनल डिरेक्टर आहेत, ते इथे पोहोचलेले होते आणि त्यांनी सुद्धा ज्या वेळेला ही गुन्हा नोंदवण्यात आला, अटक करण्यात आली, या सर्व प्रक्रियेमध्ये ते मुख्य एक अधिकारी म्हणून काम बघत होते आणि आता सुद्धा ते संजय राऊत यांना वैद्यकीय चाचणीला नेताना सोबत असण्याची शक्यता आहे. कोर्टामध्ये सुद्धा ते असतील आणि 14 दिवसांची कस्टडी ईडीकडनं मागण्यात येईल. बरं सुस्मिता, संजय राऊतांना अटक झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडून दावा केला जातोय की खोटी कागदपत्र खोट्या केसेसमध्ये गोवण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यांचा पत्राचाळीशी काहीही संबंध नाही, त्यांना माहीत देखील नाही पत्राचाळ नेमकी कुठे आहे संजय राऊतांना आणि त्यामुळे ही सगळी सूडबुद्धीनं कारवाई केली जाते. अजूनही त्यांची अशीच प्रतिक्रिया आहे. खरं तर स्वतः एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, राजकीय सुडापोटी कारवाई केली जाते असा जरी आरोप केला जात असला तरी सुद्धा ईडी ही एक प्रशासकीय विभाग आहे. प्रशासकीय विभागामध्ये ठोस पुराव्यांशिवाय कायद्याची लढाई लढता येत नाही आणि ज्या अर्थी ही न्यायिक लढाई आहे, न्यायाची लढाई आहे, कोर्टामध्ये संपूर्ण प्रकरण जाणार आहे, त्या अर्थी ईडीकडनं सुद्धा दस्तावेज सादर केले जातील. संजय राऊत यांच्या कुटुंबियांचं जे म्हणणं आहे की आमचा थेट संबंध नाही, हे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे अपेक्षित असतात. ते ठोस पुरावे मिळवणं गरजेचं आहे. वारंवार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडलेली होती, परंतु ज्या वेळेला अशा पद्धतीची कारवाई होते त्यावेळेला अतिशय टेक्निकल गोष्टी असतात, लहान लहान बारकावे असतात, ते बघणं खूप गरजेचं असतं. यापूर्वी सुद्धा आपण बघितलं होतं की नवाब मलिक यांना अटक झालेली होती, त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया येत होत्या. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ जरी होत असली तरी सुद्धा न्यायाची अपेक्षा त्यांना नक्कीच आहे. जी सुस्मिता, थोडंसं थांबवते कारण आणखी एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. संजय राऊत यांच्या अटकेचा मुद्दा संसदेमध्ये देखील शिवसेनेतर्फे मांडला जाणार आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हाच मुद्दा राज्यसभेमध्ये मांडण्यासाठी नोटीस दिली आहे आणि राज्यसभेतील सर्व कामकाज बाजूला ठेवून ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणाच्या गैरवापरावरती चर्चेची मागणी प्रियांका चतुर्वेदींनी केली आहे. Which is now the extended department of the Bharatiya Janata Party, whether it is the income tax department, whether it is the CBI, and arresting a floor leader of Shiv Sena at a time when Parliament is in session, not allowing him to do his parliamentary duties. And as per the rules and regulations, he should have been kept informed. In case that has not been done, what action is he going to be taking? This discussion needs to happen on the floor of the House. तर अधिवेशन सुरू असताना अधिवेशन काळामध्ये एखाद्या खासदाराला अशा प्रकारे अटक करता येऊ शकत नाही असा मुद्दा प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय आणि हा मुद्दा संसदेत देखील मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. या मुद्द्यावरती संसदेमध्ये चर्चा झालीच पाहिजे असं प्रियांका चतुर्वेदी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजादरम्यान संजय राऊत यांच्या अटकेचा मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेमध्ये मांडणार आहेत आणि राज्यसभेतलं सगळं कामकाज बाजूला ठेवून ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरती चर्चेची मागणी प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेली आहे. या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून केंद्र सरकार आपला राजकीय अजेंडा राबवत आहे आणि विरोधकांना गप्प करण्यासाठी यंत्रणांचा वापर सुरू आहे असा आरोप प्रियांका चतुर्वेदींनी केला. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अधिवेशन सुरू आहे संसदेचं आणि या दरम्यान आता संजय राऊतांच्या अटकेचा मुद्दा आज गाजण्याची शक्यता. बरोबर आहे. ज्या पद्धतीनं प्रियंका चतुर्वेदी ज्या शिवसेनेच्या खासदार आहे राज्यसभेच्या, त्यांनी उपराष्ट्रपति ब्यौरा दे दे. बार बार इस तरीके से सूत्रों के हवाले से ये इन्फॉर्मेशन पास करना, बार बार मैं कहती हूँ कि ये वही षड्यंत्र है क्योंकि ना तथ्य है ना सत्य है, पर क्योंकि उनको अरेस्ट करने के लिए वो किसी तरीके के बहाने बनाने हैं, वो ये बहाने दे रहे हैं.
वो जॉइंट परिवार में रहते हैं, उनकी 2 बेटियां हैं, उनके भाई हैं, उनकी माता हैं, उनके फैमिली मेंबर्स हैं। अगर एक पूरे जॉइंट फैमिली में इतना थोड़ा कैश पाया जाता है, वो कहाँ से अनअकाउंटेड हो जाता है? एवरीथिंग इज अकाउंटेड फॉर। वी आर नॉट गोइंग टू बी स्कैर्ड, जो जिस तरीके से ये प्लांटेड स्टोरीज चल रही हैं मीडिया में। एक सवाल मैम ये है कि शिंदे साहब ये कह रहे हैं कि अगर 5 साफ हैं तो डरने की क्या जरूरत है? देखिए, जो लोग डर कर भारतीय जनता पार्टी की स्क्रिप्ट पढ़ रहे हैं, आज उनकी ये हालत हो गई है कि वो स्क्रिप्ट पढ़कर जवाब देते हैं। गवर्नर ने इतनी निंदनीय बात कही मराठियों के बारे में, महाराष्ट्र के बारे में, वो भी वो स्क्रिप्ट के माध्यम से पढ़ रहे थे। उनसे निंदा नहीं हो पाई गवर्नर की कि और ये कह दिया पर्सनल स्टेटमेंट है। तो जो उनके स्क्रिप्ट अनुसार चल रहे हैं, ईडी के ही डर से भाग कर गए हों, उनका मैं क्या जवाब दूं? एक सवाल मैम ये भी है, शिंदे साहब ने एक बयान दिया है कि शिवसेना और बीजेपी के बीच में जो सीएम पद को लेकर विवाद हुआ था उसको सुलझाया जा सका। मैं उसमें बिल्कुल बातचीत नहीं करना चाहूँगी। वो बहाने ढूंढ रहे हैं उस तरफ जाने के। सब जानते हैं ईडी, सीबीआई, आईटी का इस्तेमाल कर उनको उस तरफ लिया गया है, उनकी खुद के पर्सनल एम्बिशन से, जिसकी वजह से उन्होंने पक्ष प्रमुख श्री उद्धव बाला साहेब ठाकरे जी के पीठ में खंजर घोंपा है। और मैं इस पे ज़्यादा चर्चा नहीं करना चाहूँगी, क्योंकि 10 बहाने ढूंढेंगे अपने आप को जस्टिफाई करने के लिए। पर महाराष्ट्र की जनता देख रही है कितना गद्दारी करने की हुई है महाराष्ट्र के साथ, महाराष्ट्र की जनता के साथ और महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री के साथ। मैम, ईडी हैज अरेस्टेड संजय राउत एंड रिकवर्ड 11,50,000. No, recovering it from a joint family which has 3 brothers, has 2 daughters, has the mother, is not unaccounted for cash. These are all sources-based stories that Enforcement Directorate is known to plant to try and justify their political. तर प्रियांका चतुर्वेदी यांची हिंदीतली ही प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी दिल्लीतून आपल्या सोबत आहेतच. प्रशांत, ज्याप्रमाणे प्रियांका चतुर्वेदी म्हणतायत त्यानुसार आता संसदेमध्ये आज शिवसेनेच्या खासदारांकडून गोंधळ घातला जाऊ शकतो. महत्वाचं म्हणजे याकडे जर बघितलं तर शिवसेनेचे बहुतांश जे खास करून उद्धव ठाकरे गटातले खासदार आहेत ते मुंबईत आहेत. म्हणजे एकतर अरविंद सावंत असो किंवा विनायक राऊत असो, हे जे खासदार आहेत आणि सोबतच बंडू जाधव असो, ओमराजे निंबाळकर असो, यासारखे खासदार अजूनही दिल्लीत पोहोचलेले नाहीये. आज आठवड्याचा पहिला दिवस आहे ना, संसदेच्या कामाचा आठवड्यातला पहिला दिवसाचं कामकाज आहे. साधारणतः 11 वाजता कामकाज सुरू होईल. पण त्यापूर्वी जर बघितलं आपण तर प्रियंका चतुर्वेदी ज्या राज्यसभेच्या सदस्य आहेत शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने, त्यांनी कामकाज स्थगित करण्यासंदर्भातलं नोटीस दिलेलं आहे. संसदेचं कामकाज सुरू असताना एका सदस्यावरती ज्या पद्धतीनं ईडीची कारवाई करण्यात आलेली आहे, हा सभागृहाचा अपमान आहे आणि ज्या संसदेचा सदस्य आहे त्याचा अधिकार असतो सभागृहाच्या कामकाज सहभागी होण्याचा. आणि असं असताना ज्या पद्धतीने ईडीने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, हे संसदेच्या अधिकार हस्तक्षेप आहे. अशा प्रकारचं पत्र त्यांनी सभापतींना, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सभापती यांना दिलेलं आहे. त्या संदर्भात आता जेव्हा 11 वाजता सभागृह कामकाज सुरू होईल त्यावेळेस निश्चितपणे निर्णय होईल. पण या घडीला त्यांनी या संदर्भात कामकाज स्थगितीचा नोटीस दिलेला आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर स्वागत. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं संजय राऊतांवरती कारवाई करत त्यांना काल रात्री उशिरा अटक केली आणि काल सकाळपासूनच त्यांच्या मालमत्तांवरती छापेमारीनंतर काल संध्याकाळपासून राऊतांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू झाली. त्यानंतर काल रात्री 11:38 राऊतांना ईडीनं अटक केल्याची माहिती समोर आली. संजय राऊत यांना आज पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. आणि आता आपण थेट जाऊयात याच सगळ्या प्रकरणामध्ये. किरीट सोमय्या बोलतायत. अभी तो इन्वेस्टिगेशन फुल फ्लेज जब शुरू होगा तब पता चलेगा संजय राउत क्या चीज है. कल रात को ईडी ने 12 बजे उनको गिरफ्तार कर लिया, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? गिरफ्तार तो किया है एक पत्राचाल में. अभी कोई मनी लॉन्ड्रिंग, फेरा, फेमा और सब चीजें बाहर आएगी. आपने देखा ना अनिल देशमुख को, नवाब मलिक को क्या हुआ. अभी तो धीरे 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 ये जो संजय राउत, संजय पांडे ने माफियागिरी के कारण सब दबे हुए थे,
आगे आगे देखो होता है क्या। जिस तरह से जेपी नड्डा जी का बयान सामने आया कि महाराष्ट्र में से धीरे धीरे शिवसेना खत्म हो हाँ, उद्धव ठाकरे की अध्यक्षता वाली शिवसेना एक इधर एक उधर, अब एक विधायक कितने सांसद कितने वही उनको पता नहीं है उनके साथ में, और उनका दाहिना हाथ संजय राउत गए जेल में, उनका बल माफिया पुलिस कमिश्नर संजय पांडे जेल में, उनका जो लेफ्ट हैंड है अनिल परब, उनके खिलाफ भी कार्रवाई का प्रारंभ हो चुका है जो दापोली क्रिमिनल कोर्ट में अब अगर के तीसरे सप्ताह में आदेश निकलेगा, सुनवाई टेक्निकलिटी पूरी हो चुकी है, उसमें अनिल परब के जो गैर कानूनी रिसोर्ट के खिलाफ क्रिमिनल प्रोसीडिंग प्रारंभ उसमें भी हो जाएगी। किरीट सोमय्या यांनी यावरती प्रतिक्रिया दिली। आता तर फक्त पत्राचाळ प्रकरण समोर आलंय, मात्र आणखी काही प्रकरणं संजय राऊतांची समोर येतील असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे। ही दृश्य मुंबईतल्या ईडी कार्यालयाच्या बाहेरची, कारण कोणत्याही क्षणी आता संजय राऊत यांना घेऊन ईडीचे अधिकारी जे रुग्णालयामध्ये जातील। त्यासाठी या सगळ्या गाड्या सज्ज आहेत। याच गाडीमधून संजय राऊतांना नेलं जाणार आहे जे हॉस्पिटलमध्ये। तिथे वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना सकाळी 11:30 वाजता पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यासाठीचाच हा बंदोबस्त ईडीच्या कार्यालयाबाहेरचा सध्या। शिवसेनेचे काही नेते तिथे जमायला सुरुवात झाली आहे। कार्यकर्त्यांची जास्त गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, कारण आता कोणत्याही क्षणी संजय राऊतांना घेऊन ही गाडी आणि ईडीचे अधिकारी जे हॉस्पिटलच्या दिशेने निघतील। तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी होईल आणि मग पीएमएलए कोर्टामध्ये संजय राऊतांना हजर केलं जाईल। पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीकडून काल रात्री उशिरा अटक झालेली आहे। 11:38 संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं। या सगळ्या संदर्भातले अपडेट तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतील। मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। नमस्कार।